संग्रामपूर येथे अवैध वाळू वाहतूकदारांवर महसूल व पोलिसांची संयुक्त कारवाई। संग्रामपूर येथे अवैध वाळू वाहतुकीवर महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत मोठी धक मोहीम राबवली आहे। 13 मार्च 2025 रोजी तालुक्यातील कोदरी येथील अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर महसूल विभाग आणि तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र पवार यांनी अवैध वाळू वाहतूक करून वाहनासह वरवट ते तेल्हाराकडे पळ काढलेल्या चालकासह वाहनांवर कारवाई केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल ते तेलारा मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली। महसूल निरीक्षक प्रशांत पाटील, नायब तहसीलदार उखडे आणि ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या 5 मिनिटात ही कारवाई पार पडली। इथे अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू होती। प्रशासनाने योग्य वेळी कारवाई केली आहे। प्रशासनाने या कारवाईत वाळू भरलेले वाहन जप्त केले असून पुढील कायदेशीर कारवाईची संबंधित विभागाकडून अद्याप माहिती देण्यात आली नाही। अवैध वाळू तस्करीमुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। त्यामुळे अशा कारवाया यापुढेही सातत्याने करण्यात येतील अशी नागरिकांना अपेक्षा आहे। अवैध वाळू तस्करीमुळे परिसरातील पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होत आहे। महसूल आणि पोलीस विभागाच्या या संयुक्त मोहिमेमुळे भविष्यात अशा घटनांना आळा बसेल अशी स्थानिकांची अपेक्षा आहे। विशेष अवैध वाळू वाहतूक प्रकरणात जर महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे वाहन चालकाला अटक केली तर त्याला दुसऱ्या दिवशी जामीन मिळू शकतो, पण हे काही घटनांवर अवलंबून असते। तर पाहिले आपण संग्रामपूर येथील मोठ्या कारवाईचा हा विशेष अहवाल। पुढील अपडेटसाठी पाहत राहा सत्यशोधक न्यूज मध्ये।